नमस्कार, आपण पाहत आहात SMR न्यूज। अमरावतीत आज युवक काँग्रेसकडून एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। वोट चोर गद्दी छोड अशा घोषणांनी गगनभेदी नारे देत युवक काँग्रेसने संविधान विरोधी कारभाराविरोधात स्वाक्षरी अभियान सुरू केले। हे अभियान डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलं, जिथे शेकडो विद्यार्थी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। स्वाक्षऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांनी लोकशाहीची पायाभरणी मजबूत करण्याचा संदेश दिला आणि जनादेशाचा अपमान करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध ठाम भूमिका मांडली। युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी सांगितले की या अभियानाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसाद पाहता पुढील काही दिवसात शहरातील इतर महाविद्यालय, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणीही हे अभियान राबवले जाणार आहे। या उपक्रमात प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके, शहर जिल्हाध्यक्ष निलेश गुहे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले। आज आपली कल्पना आहे की गेल्या महिन्याभरापूर्वी देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी जो पुराव्यासहित या देशात जी वोट चोरी सुरू आहे त्याचा जो पुराव्यासहित या सरकारचा पर्दाफाश केला आहे, त्याच्यामुळे या संपूर्ण देशातील जनतेच्या मनात आता या सरकारबद्दल एक असंतोषाची भावना निर्माण झाली आहे। त्यातूनच जी वोटर जनाधिकार यात्रा बिहारमध्ये राहुलजींनी काढली, त्याला जो प्रतिसाद जनतेचा मिळाला, त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे यांच्या आदेशानुसार अमरावती शहर युवक काँग्रेसमधील संपूर्ण शहरात या वोट चोरीविरुद्ध आंदोलन छेडलेलं आहे। आपली कल्पना आहे की गेल्या 8 दिवसापूर्वी मध्यवर्ती बसताना किती मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे आज आपल्या शहरातील पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथे अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे वोट चोरी विरोधात गद्दी छोड, वोट चोर गद्दी छोड हे नारे एक स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलेलं आहे। त्याला आज आमच्या अमरावती जिल्ह्याचे मुख्य निरीक्षक युवक काँग्रेसचे कपिल ढोके उपस्थित आहेत आणि संपूर्ण शहरातील युवक काँग्रेस व इतर विद्यार्थ्यांनी जो प्रतिसाद दिला आहे। यानंतर सुद्धा अमरावती युवक काँग्रेसतर्फे अमरावती शहरातील संपूर्ण महाविद्यालय, प्रमुख बाजारपेठा, प्रमुख चौक इथे हे आंदोलन आम्ही राबवणार आहे आणि लोकांमध्ये या सरकारविरुद्ध जो असंतोष आहे त्याला आम्ही वाचा फोडणार आहोत। काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी या निवडणुकीमध्ये मतचोरी कशा पद्धतीनं झाली हे पुराव्यांसहित, आकडेवारीसहित मांडलं आणि त्याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये मतजनाधिकार यात्रा काढून लोकांचा प्रचंड प्रतिसाद सुद्धा त्या यात्रेला मिळालेला आपण सगळ्यांनी पाहिला। महाराष्ट्रात सुद्धा अनेक मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहे, मतांची प्रचंड प्रमाणात चोरी झाली। म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने वोट चोर गद्दी छोड, ज्यांनी मतांची चोरी केली त्यांना गादीवर राहण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीचं आंदोलन सुरू केलेलं आहे। आज अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीनं अमरावती येथे स्वाक्षरी अभियान घेऊन या मतचोरीचा निषेध करण्यात आला। मी सुद्धा प्रभारी या नात्याने यासाठी उपस्थित राहिलो। अमरावती विधानसभेचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सुंदर आंदोलनाचं आयोजन केलं आणि आता तरी निवडणूक आयोगानं मतचोरीमधला घोळ संपवला पाहिजे, मतचोरी थांबवली पाहिजे, अन्यथा युवक काँग्रेस याहीपेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। लोकशाही टिकवण्यासाठी युवकांचा हा आवाज आता अखेरी जोर धरणारा दिसत आहे। अधिक अपडेटसाठी SMR न्यूजशी जोडले रहा। धन्यवाद।